ॲट्रॉसिटी ॲक्टचा चुकीचा वापर केला जातो. चुकीचा वापर करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जातं असा आरोप गेल्या कित्येक वर्षांपासून आपण सातत्यानं ऐकत आलो आहे. पण हा आरोप कुठे ना कुठे जर आजही आपण गावखेड्यात जर गेलो तर आपल्याला सर्रासपणे असं दिसून येतं की हा आरोप खोटा आहे. कारण आजही हा लढा अजूनही तसाच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा संघर्ष तसाच सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अनेक गोष्टी, अनेक आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत असतात. अनेक गोष्टींमधून पुन्हा एकदा जात व्यवस्था वर डोकं काढत असते आणि अशीच एक घटना महाराष्ट्रामध्ये, विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात गुळूज या गावामध्ये घडताना दिसते. या गावात घडलेली घटना पुन्हा एकदा या व्यवस्थेवर मोठी चपराक आहे. ही चपराक माणुसकीला जिवंत करणार आहे की नाही हा एक वेगळा प्रश्न असला तरीही अर्थात तो प्रश्न महत्त्वाचा असला तरीही तो खूप पुढचा प्रश्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि गरजेचा प्रश्न आहे की आता या घटनेकडे तरी राज्य सरकार लक्ष देणार आहे का, असा प्रश्नही मोठ्या संख्येनं विचारला जातोय. पण आता ही घटना नेमकी कोणती, या घटनेमध्ये नेमकं काय घडलं होतं, प्रकरण काय आणि या सगळ्या गोष्टीला वेगळं वळण कशा अंगाने भेटतंय या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. या अनेक समस्यांमध्ये आपण जर सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे निसर्गाला धरून जर काही समस्या जर पुढे ठेवलं तर त्यातली सगळ्यात मोठी समस्या ही आहे वाळूची. आणि याच वाळूच्या तस्करीतून वाळू माफिया नावाचं एक मोठं जाळं तयार झालं आहे. आणि हे जाळं अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण अनेक जण ग्रामीण भागात राहिलो आहे. अजूनही ग्रामीण भागातून जाणारे जे काय वाळूचे ट्रक आहेत, टेम्पो आहेत, ट्रॅक्टर आहे, ते कशा पद्धतीनं काम करतात, त्यांच्यावर कोणाचा वरद हस्त असतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. या पाठीमागचं जाळं कसं असतं हेही आपल्याला माहिती आहे. पण अर्थात सगळे डोळेझाक करतात आणि ते तसंच चालू असतं. पण आजचा तो विषय नाही. आजचा विषय असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये असंच एक प्रकरण पुढे आलं आणि या प्रकरणात जर आपण पाहिलं नेमकं काय घडलं आहे तर गुळज नावाचं एक गाव आहे. आता हे गुळज नावाचं जे गाव आहे त्या गुळज गावामधून नेहमी वाळूचे भरलेले ट्रक जायचे. अर्थात हे अवैध होते. आता ते एका घरासमोरून सातत्यानं जात होते. घरासमोरून आता ज्यांच्या गावातून वाळूचे ट्रक, टेम्पो जातात त्यांना माहिती असेल की हे काही साधेसुधे ट्रक किंवा ड्रायव्हर नसतात की ते अगदी सांभाळून चालवतील, सगळ्यांचं ध्यान ठेवून चालवतील, असं काही प्रकरण त्यामध्ये दिसत नाही. ते सर्रास चांगल्या वेगात गाडी चालवतात आणि कशाचाही विचार न करता गाडी चालवत असतात. अर्थात त्या गाडीमध्ये मोठा माल भरलेला असतो. त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात, काय काय हानी होऊ शकते याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. पण ही कल्पना त्यांना असूनही ते तसं वागत नसतात. त्या गाड्या सातत्यानं जात होत्या आणि असंच एक घर होतं, ज्या घरासमोरून ही रोज गाडी जात होती. निकाळजे यांचं, रमेश निकाळजे त्यांचं नाव. आता रमेश निकाळजे यांची लेकरं आहेत. त्यांच्या घरासमोरून हे भरधाव वेगानं गाड्या जात असताना त्याचा त्रास किंवा एक प्रकारची भीती यांना होती की आपले लहान लेकरं रस्त्यावरून धावत पळत असतात, त्यांचा काही नेम नाही, म्हणून गाडी जरा सांभाळून जावी. त्यातल्या तर वाळूच्या गाड्या ह्या सांभाळून जायला पाहिजेतच. म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा गाडी सांभाळून देत जा, अशा काही गोष्टी ते त्यांना बोलले. अर्थात ही बोललेली गोष्ट त्या तस्करी करणाऱ्या मेंदूमध्ये टोचली. जो अहंकार भरलेला आहे तो अहंकार त्यांचा आणखी फुगत गेला आणि यांनी आम्हाला कसं काय टोकलं म्हणून तो अहंकार वाढत गेला आणि त्यात एक जाती अहंकार ही ॲड झाला. त्यानंतर ज्या पद्धतीनं त्या निकाळजे यांना मारलंय, ते जे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर जर पाहू किंवा फोटो पाहू तर कोणाच्याही काळजाला पाणी फुटेल अशा प्रकारचे ते फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. अर्थात ते आता आपल्या व्हिडिओमध्ये चालवावेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण की इतके गांभीर्यपूर्ण व्हिडिओ पाहत असताना मनात अनेक संवेदना निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये मारत असताना त्यांना काहीच कसं वाटलं नाही हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की दुसरा एक व्यक्ती हे सगळं सोडवायला मध्ये येतो. त्याचं नाव हे आपल्याकडं आहे. त्यांचं नाव आहे की परमेश्वर गवारे.
तर त्यांना ही मारहाण होते. बरं, हे सगळं प्रकरण घडल्यानंतर अर्थात हे दुर्दैवी प्रकरण आहे, पण याच्यापेक्षाही मोठं दुर्दैव म्हणजे हे सगळं प्रकरण घडल्यानंतर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली जाते. पोलीस स्टेशन रात्री अ, जेव्हा हे लोकं त्यांच्याकडे जातात, हे सगळं प्रकरण सांगतात. जो काही मार आहे, हे सगळं पाहिल्यानंतरही पोलीस कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतच नाही. मुळात नोंदणीच करून घेत नाही, एफ-आय-आरच घेत नाही. मग त्याच्यानंतर हवालदिल झालेलं कुटुंब, अर्थात हे सगळं असं घडत गेल्यानंतर कोणतंही कुटुंब निराश होतं, खचतं आणि व्यवस्थेविरुद्ध सोडूनच द्या, पण एखाद्या समूहाबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल लढा देण्याचं, संघर्ष करण्याचं त्यांचं बळही निघून जातं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि इथं अ, हुशारीनं किंवा बुद्धी चालवून एक निर्णय घेण्यात आला आणि वंचित बहुजन आघाडीला कॉन्टॅक्ट करण्यात आला. आता वंचित बहुजन आघाडी एंट्री झाली. यांची एंट्री झाल्यामुळे एक राजकीय वलय त्याला प्राप्त झालं. राजकीय वलय प्राप्त झाल्यानंतर अर्थातच समीकरण हलणार होते. वंचितकडून प्रशांत बोराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सगळ्या प्रकरणाचा त्यांनी अभ्यास केला. त्या अगोदर तातडीनं त्या व्यक्तीला, ज्यांना मार बसला आहे, त्या व्यक्तीला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात बीडमध्ये बहुतेक त्यांचा इलाज चालू आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना ॲडमिट करणं किंवा त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे करत असताना प्रशांत यांनी आपल्या वरिष्ठांनाही याबद्दल माहिती दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. सुजात आंबेडकर यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. अर्थात त्यानंतर SP सोबत बोलणं झालं. आता यामध्ये वंचित आल्यानंतर, राजकीय वलय वाढल्यानंतर, एकूण बौद्ध समाजाचा एक दबाव वाढल्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि ते SP-नी या प्रकरणाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरीही हे सगळं घडत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीला जे जातीय मानसिकतेबद्दल बोललो, जेव्हा ही मारहाण करत होते किंवा मारहाण केली जात होती, ती मारहाण करत असताना जातीवाचक शिव्या देखील दिल्या जात होत्या आणि या जातीवाचक दिल्या जाणाऱ्या शिव्या कदाचित असं सांगू पाहत आहे की हे सगळं एका रागातून, द्वेषातून आणि जातीय मानसिकतेतून झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणाकडे राज्य सरकारने एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं आता वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून प्रशांत बोराडे जे आहेत ते आपल्या इतर सहकाऱ्यासोबत पुन्हा आता छत्रपती संभाजीनगरच्या CP ऑफिसला जाऊन भेट घेणार आहेत असं समजतंय. अशी जी काही प्रकरणं आहेत, या प्रकरणाकडे माणुसकी म्हणून माणूस म्हणून पाहणं गरजेचं आहे. जर तोंड बंद करून जर बसलं तर येणाऱ्या काळात कोणीच कोणासाठी आवाज उचलणार नाही, हेही तितकंच खरं आहे. या सगळ्या पाठीमागे असंही बोललं जातंय की या सगळ्या पाठीमागे जे काही ज्यांनी मारहाण केली किंवा जे काही वाळू तस्कर आहेत, त्यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचा वरदस्त आहे किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या पाठीमागं आहेत असंही बोललं जातं. त्यामुळे अर्थातच जेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीमागं असल्याचं बोललं जातं तर अर्थात यांच्या पाठीमागंही निकाळजे परिवार यांच्या मागेही दुसरी राजकीय शक्ती उभी राहणं त्या स्थितीला गरजेचं होतं आणि आता दोन्ही स्थिती जर या खऱ्या असतील किंवा दोन्ही बाजू या ज्या आपल्यापर्यंत माहिती येत आहे त्या जर बरोबर असतील तर ही राजकीय वळण याला मिळू शकतं. पण राजकीय वळण हे नंतरचं पण आजच्या घडीला एक माणूस म्हणून, एक संवेदनशील माणूस म्हणून, माणुसकीच्या नात्यानं आपण या दृष्टिकोनातून पाहतोय का? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामध्ये राजकारण आहेच. राजकारणाचा जो काही गैरवापर केला जातो तो तर आहेच. दुसरं म्हणजे वाळू तस्करीचा महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे अमानुषपणे जी काय मारहाण केली आहे, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि यात सगळ्यातमध्ये बिटवीन द लाईन आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की पोलिसांनी त्या रात्री किंवा त्या दिवशी ही तक्रार का घेतली नाही? इतक्या गंभीरपणे त्यांना मारलेलं आहे. जवळ 40-45 टाके जवळपास त्यांना लागलेले आहेत. हातापायावर मार आहेत. फोटोज, व्हिडिओ जर आपण पाहिले तर आपण म्हणजे आपला डोकं चालणं बंद होतं. अशा प्रकारचं ते एक सगळं दृश्य आहे. हे सगळं असताना पोलिसांनी ॲक्शन का घेतली नाही? मग पोलिसांचे आणि वाळू तस्करांचे काही लागेबांधे होते का? हाही एक वेगळं. या सगळ्या प्रकरणात वेगवेगळे कांगोरे आहेत आणि या वेगवेगळ्या कांगोऱ्यांबद्दल तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि राज्य सरकारनं याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहून कार्यवाही केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.